आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेदूवडा बनवणार आहोत, ज्यालाच आपण सांबर वडा सुद्धा म्हणतो। तर त्यासाठी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे 1 पाव। सर्वात आधी आपल्याला ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बघू शकता या प्रकारे ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून झाल्यानंतर हा जो धुतलेला पाणी आहे तो काढून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला या डाळीमध्ये छान असं स्वच्छ पाणी टाकून या डाळीला 3 ते 4 तासांसाठी भिजवत ठेवायची आहे। बघू शकता पाणी टाकून आता मी 3 ते 4 तासांसाठी ही डाळ भिजवत ठेवणार आहे। 4 तासानंतर बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे। बघा खूप छान ही डाळ भिजलेली आहे। आता आपल्याला ही डाळ एका चालणीमध्ये काढून घ्यायची आहे, म्हणजे जो पाणी आहे तो सर्व निघून जाणार। तर बघू शकता या प्रकारे। आणि ही डाळ चालणीमध्ये काढल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं अशीच ठेवायची आहे, म्हणजे सर्व पाणी छान असं निघून जाणार। आता 15 मिनिटं आपण या डाळीला असंच ठेवूया। 15 मिनिटानंतर बघू शकता या डाळीमधला सर्व पाणी निघालेलं आहे। आता आपल्याला या डाळीला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे याचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी मिक्सरमध्येच बारीक करत आहे, आणि बारीक करताना पाणी नाही टाकायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे हा पेस्ट तयार झालेला आहे। थोडा दरदर आहे, म्हणून यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया। पाणी जास्त नाही टाकायचं आहे। मी ते नाश्त्याच्या चमच्याने 2 चमच पाणी टाकून याचा आणखीन छान असा पेस्ट तयार करून घेतलेली आहे। बघू शकता आता हा परफेक्ट झालेला आहे पेस्ट। आता आपण याला काढून घेऊया एका वाट्यात। डाळ बारीक करताना जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। 1 किंवा 2 चमच खूप झालं, त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे। तर बघू शकता आता याच प्रकारे आपण सर्व डाळ पेस्ट तयार करून घेऊया, म्हणजे सर्व डाळीचा पेस्ट तयार करून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता सर्व डाळीचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला याला 2 तासांसाठी झाकून ठेवायचं आहे। 2 तासानंतर बघू शकता हा पेस्ट छान असं फुगलेला आहे, म्हणजे छान फ्लफी झालेला आहे। जेवढा जास्त वेळ ठेवला तेवढा हा छान असा फ्लफी होणार। 2 तासापेक्षा तुम्ही आणखीन जास्त वेळ ठेवू शकता। आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतत राहायचं आहे 5 ते 10 मिनिटं। 10 मिनिटानंतर बघू शकता छान असं परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडा जिरा टाकायचा आहे। जिरा टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। तर मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे। मी इथे 1 चमचपेक्षा थोडा कमी टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। मीठ टाकल्यानंतर सुद्धा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे। आणि आता हा मेदूवडे बनवण्यासाठी हा पेस्ट तयार झालेला आहे। आता आपण याला चेक करून बघूया। तर मी एका वाट्यामध्ये पाणी घेतलेली आहे, आणि बघू शकता हा तरंगत आहे, म्हणजे हा पेस्ट एकदम परफेक्ट तयार झालेला आहे। आता आपण याचे वडे बनवून घेऊया। तर सर्वात आधी मी चमच्याने बनवून दाखवणार आहे। तर चमच्याला पाणी लावून घेतलेलं आहे, आणि या चम्मचवर आता आपल्याला हा जो बेटर आहे, जो पेस्ट आहे तो थोडा टाकून घ्यायचा आहे, आणि या प्रकारे मेदूवड्याचा आकार द्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला याला फ्राय करायचा आहे। चमच्याला पाणी लावल्यामुळे हा जो वडा आहे तो सहज तेलामध्ये सुटतो, बघू शकता तुम्ही। आता याला छान असं फ्राय होऊ देऊया। त्याआधी बघा याचा आकार किती मस्त झालेला आहे, एकदम परफेक्ट आकार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये आणखीन मेदूवडे टाकलेले आहेत, बघा तुम्ही। आणि हा आधी टाकलेला मेदूवडा आहे जो जास्त फ्राय झालेला आहे। आता आपण यांना छान असं फ्राय करून घेऊया। आणि जो हा मेदूवडा आहे हा एकदम परफेक्ट फ्राय झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया, आणि जे उर्वरित आहेत त्यांना आणखीन जास्त वेळ फ्राय होऊ देऊया। आता मी तुम्हाला हाताने एक मेदूवडा बनवून दाखवणार आहे।
तर बघू शकता अर्धे आपले मेदूवडे बनवून झालेले आहेत। तर मी हा एक हाताने बनवून दाखवत आहे तुम्हाला। या प्रकारे आपल्याला हाताने बनवता येतो मेदूवडा, बघू शकता तुम्ही। आणि बघा जो आपण हाताने टाकलेला होता मेदूवडा तो किती छान असा आकार त्याला आलेला आहे आणि छान असा फ्राय होत आहे। आणि सर्व बघा किती छान फुगलेले आहेत, बघू शकता तुम्ही। एकदम परफेक्ट मेदूवडे तयार झालेले आहेत। आता आपण जे तयार झालेले आहेत, जे छान असे फ्राय झालेले आहेत परफेक्ट, त्यांना काढून घेऊया आणि बाकीच्यांना आणखीन फ्राय होऊ देऊया। तर बघू शकता किती छान असे परफेक्ट मेदूवडे झालेले आहेत। आता याच प्रकारे आपण सर्व मेदूवडे बनवून घेऊया। तर बघू शकता सर्व मेदूवडे बनवून झालेले आहेत, काही हाताने तर काही चमच्याने। आणि बघू शकता किती छान असे परफेक्ट मेदूवडे झालेले आहेत, बघा तुम्ही। किती फ्लफी झाले आहेत बघा, किती स्पंची झालेले आहेत। आता आपण या मेदूवड्यांना सर्व करूया। तर मी येथे एक ताट घेतलेली आहे आणि एक वाटी घेतलेली आहे। आणि बघू शकता किती भारी लुक आलेला आहे यांना आणि किती एकदम परफेक्ट झालेले आहेत। आणि आकार तुमच्यावर आहे, तुम्ही लहान मोठा तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही आकार करू शकता। तर आता इथे मी मेदूवड्यासोबत सांबर बनवलेली आहे। सांबरची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आणि बघू शकता किती परफेक्ट आपले मेदूवडे किंवा सांबर वडे तयार झालेले आहेत। खूपच चविष्ट बनतात, एकदा या पद्धतीने नक्की बनवा। जर या पद्धतीने तुम्ही हे मेदूवडे बनवलात तर तुमचे मेदूवडे अजिबात बिघडणार नाही। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।